हॅलो गाइज, आज बघू शकता किती सुंदर असा मी ब्लॉन्ड हेअर कट केलेला आहे। वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराउंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। सो आपण स्टार्ट करूया हेअर कटिंगला। हेअर लेंथ तुम्हाला दिसतच असेल, खूप सुंदर हेअर्स आहेत, सिल्की सॉफ्ट आहेत आणि पोनी घातल्यामुळे त्याला अशा पद्धतीने वळण पडलेलं होतं। सर्वात आधी आपण हेअर प्रिपरेशन करत असतो नेहमीच, आणि हेअर प्रिपरेशन आपलं व्यवस्थित झालं म्हणजे आपला हेअर कट हा एकदम प्रॉपर होतो। त्यासाठी हेअर्स हे व्यवस्थित वेट हवे आहेत, म्हणजे छान असे ओले करून घ्यायचे। आणि आपण आता सेक्शन करून घेणार आहोत। तर मी फ्रंटला थोडंसं विंचरून घेतलेलं आहे आणि सेंटर पार्टिशन करून घेत आहे, आणि त्यासाठी आपल्याला गाईडलाईन तयार करायची आहे। तर सर्वात आधी मी सगळे हेअर जे आहे, बॉक्स जो आहे ना तो फ्रंटला घेत आहे, व्यवस्थित विंचरून घेतलेला आहे। 2-3 वेळेस विंचरून घ्यायचं आहे। आणि मुलं बघा किती हलतात, ती सारखी कॅमेऱ्याकडे बघत आहे आणि त्यामुळे माझं पुन्हा पुन्हा मला विंचरावं लागत होतं। त्यानंतर मी तिच्या आईला विचारलं की तुम्हाला लेंथ कुठपर्यंत हवी आहे, शोल्डरपर्यंत, इयर्सपर्यंत, चिनपर्यंत। तर त्यांनी मला थोडंसं शोल्डरपर्यंत सांगितलं, आणि मी तो जो क्राउन एरिया होता तो फ्रंट साईडला घेऊन सेंटर पार्टिशन करून मिडलमध्ये व्यवस्थित असं कट केलेलं आहे। आणि त्यानंतर इथे मी मिडल पार्टिशन करत आहे। दुसरी बाजू आपल्याला सेम ती आपली जी गाईडलाईन तयार झालेली आहे, जो क्राउन एरिया मी कट करून घेतला होता त्याला मी एकदम व्यवस्थित असं स्ट्रेट पकडून घेत आहे। सेक्शन बाय सेक्शनच आपल्याला कधी पण हेअर कट करायचा असतो, आणि ज्या वेळेला आपल्याला ब्लंट कट किंवा मग राऊंड कट, मुलांचे जे शोल्डर लेंथ हेअर कट करायचे असतात ना, त्याला कधी कधी खूप प्रॉब्लेम येतो, कारण मुलं व्यवस्थित मान ठेवत नाही, ती फार हलत होती। आणि बघू शकता मी एकदम छोटे छोटे सेक्शन घेते आहे। हेअर्स हे खूप वेट आहेत आणि त्यामुळे आपल्याला शोल्डरला व्यवस्थित असं पकडून मग मी इथे कट करत आहे। आता दुसरा सेक्शनसुद्धा माझा कट करून झालेला आहे। हळूहळू आता आपण मागच्या दिशेला जाणार आहोत, आणि फ्रंट साईडपासूनच कधी पण मी स्टार्ट करते। आणि आता मी काय करते, क्राउन एरिया जो आहे बॅक साईडचा, नेप एरियाच्या वर, तिथे थोडंसं असं सेक्शन करून घेत आहे, कारण की तिथे खूप दाट हेअर्स असतात। कधी पण तुम्हाला जाणवेल मुलांचे बॅक हेअर्स हे खूप दाट असतात, आणि मग आपल्याला ते केस जे आहेत ते खालीवर कट होण्याची शक्यता जास्त असते, कारण मानही व्यवस्थित ठेवल्या जात नाही आणि बॅकला थोडंसं कटिंग करायला प्रॉब्लेम येतो। आता आपल्याला मान ही पुढच्या दिशेला थोडी होल्ड करायला सांगायची आहे, आणि बॅक साईडला मी छोटे छोटे सेक्शन घेत गाईडलाईनला पकडून कट करून घेत आहे। सर्वात आधी मी थोडेसेच हेअर घेतलेले आहेत, आणि तेच आपल्याला आता हळूवारपणे कट करत जायचं आहे। बघू शकता तुम्ही छोटे छोटे सेक्शन मी एकदम क्लोज तुम्हाला दाखवत आहे, कशा पद्धतीने आपल्याला कट करायचं असतं। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही तुमचे जे रिलेटिव्स आहेत त्यांच्या मुलांवरती सुद्धा हेअर कट करण्याची प्रॅक्टिस करू शकता, किंवा मग तुम्ही डमीवर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता। दुसरी बाजूसुद्धा बघा, मी अशाच दिशेने हळूहळू सेक्शन घेत कट करत आहे। फ्रंट साईडला जी आपली गाईडलाईन आहे ते गाईडलाईन आल्यानंतर आपला हे हेअर कट एकदम प्रॉपर दिसतं। आता जो क्राउन एरिया मी असं म्हणजे बांधून ठेवलेला होता, टक करून ठेवलेला होता, त्याला मी सोडलेला आहे। आणि बघू शकता किती एकदम सोप्या पद्धतीने आता आपला हेअर कट हा एकदम स्ट्रेट कट झालेला आहे। हा ब्लंट कट आहे, किंवा मग आपण याला राऊंड कटसुद्धा म्हणू शकतो। आणि अशा पद्धतीने आपल्याला सेक्शन बाय सेक्शन छोटे छोटे सेक्शन घेऊन कट करायचं आहे। हा हेअर कट करायला कधी कधी प्रॉब्लेम येतो, केस हे थोडेसे खालीवरच दिसतात, कितीही प्रयत्न करा तुम्ही कट करण्याचा, कारण मानही मुलं हलवतात आणि बॅकला कधी कधी केसांचा प्रॉब्लेम पण येतो। तर अशा पद्धतीने आपला हेअर कट हा प्रॉपर होत आहे। तुम्ही पण प्रॅक्टिस करत राहा। माझ्या या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कटिंगचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील। लहान मुलांचे, मोठ्यांचे, छोट्यांचे सगळेच मी इथे ट्युटोरियल्स शेअर करत असते। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर चॅनलला लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचं आहे। आणि इथे मी या चॅनलवरती खूप सुंदर असं टिप्ससुद्धा शेअर करत असते, आणि मुलांचे हेअर कट, मोठ्यांचे हेअर कट, मेकअप ट्युटोरियल, त्याच्यानंतर मी प्रोडक्टचे रिव्ह्यूसुद्धा देत असते। आणि आता मी इथे ब्लास्ट ब्लो ड्राय करून घेतलेला आहे, म्हणजे सुकवून घेतलेले आहेत केस। आणि त्यानंतर मी आता इथे आयनिंग करणार आहे, कारण की हा हेअर कट जो आहे ना, याला मला आतमध्ये फोल्ड करून दाखवायचं होतं। आणि सिल्की सॉफ्ट हेअर असल्यामुळे आपल्याला कधी पण जे ब्लो ड्राय करायचं असतं, किंवा छोट्या ब्रशने आपल्याला जे ब्लो ड्राय करायचं असतं, तर मुलांना चटका लागत असतो, ते मान व्यवस्थित ठेवत नाही। त्यामुळे मी सहसा आयनिंगच प्रेफर करेल तुम्हाला।
मोठ्यांची गोष्ट वेगळी आहे, मोठे सहन करून घेतील, पण लहान मुलांना कधी पण ब्लो ड्राय करायला थोडा प्रॉब्लेम येतो, त्यांना चटकाही लागतो आणि हे छोटे हेअर्स असल्यामुळे जो आपला राऊंड ब्रश असतो त्या राऊंड ब्रशमध्ये केस बसत नाही। त्यामुळे ही टेक्निक एकदम सोपी आहे, मुलांना त्रासही होत नाही आणि जो शेप आपल्याला हेअरला द्यायचा आहे एकदम प्रॉपर तो शेप आपल्याला देता येतो। कारण कटिंग ही पूर्ण सेटिंगवर डिपेंड असते, तुम्ही कितीही सुंदर कटिंग करा पण जर तुमची सेटिंगच व्यवस्थित झाली नाही तर कटिंग ही व्यवस्थित दिसत नाही। बघू शकता किती सुंदर असा इथे आपला ए लाईन बॉबसुद्धा म्हणू शकतो, बॉब कटसुद्धा म्हणू शकतो। सो चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, सी यू, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।